नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मुरांबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी आता रमा, साई आणि अक्षय हे तिघच राहिलेले असतात. तर तिघांपैकी कोण जिंकणार याची बाजी लागलेली असते. तेव्हा आता या ठिकाणी अक्षय म्हणतो की आता रमाच ठरवेल की रमाला 2026मध्ये या पुढे कोणासोबत राहायचं आहे, साईसोबत की माझ्यासोबत. जो या पडद्याच्या मागून रमासोबत येईल तोच 2026मध्ये रमाच्या सोबत राहील असं त्यांचं ठरलेलं असतं. तेव्हा आता रमा आणि साई आणि अक्षय तिघंही मागे असतात. तेव्हा आता रमा आणि अक्षय दोघंही आता ते जे डेकोरेट केलेलं असतं ते फाडून आता बाहेर येतात 2026मध्ये, म्हणजे 2025मधून 2026मध्ये येतात. तेव्हा तर आता रमासोबत अक्षय असतो. तर आता हे पाहून साईची एवढी घुटमळ होते. साईला म्हणजे साई हारलेला असतो तर अक्षय जिंकलेला असतो. तर आता या ठिकाणी ते दोघंही येतात. तेव्हा आता मुकादम फॅमिली सगळी म्हणजे खूप खुश असते, हॅपी असते. तर आरोहीलाही खूप म्हणजे आनंद झालेला असतो की रमा आता माझ्या पप्पांसोबत राहणार आहे, म्हणून अक्षय दोघंजणं सोबत राहणार आहे असं. तर मंडळी आता रमालाही खूप टेन्शन आलेलं असतं की अक्षय जिंकलेला असतो तर साईचा चेहरा पडलेला असतो. तर आता मंडळी याच्या पुढे काय होईल, तुम्हाला काय वाटतं की आता रमा अक्षयसोबत राहील का? पण अक्षयने तर आता कबूल केलेलं आहे की रमा 2026पासून शेवटपर्यंत आता माझ्यासोबतच राहील, अक्षयसोबतच राहील. अक्षय आणि रमा दोघेही सोबत राहतील असं म्हणताच आता साईचा चेहरा पडतो. साईला मोठा धक्का बसतो. साई त्यांच्याकडे एकसारखा बघत असतो. त्याला काय करावं काही सुचत नाही. तर आता इकडे आजीसुद्धा खूप खुश असते, सगळेच खुश असतात. तर मंडळी आता रमा विचार करेल परत की साईसोबत राहायचं की अक्षयसोबत राहायचं. अक्षयने तिला एकदम मिठीत घेतलेलं असतं आणि रमा पण अक्षयकडे एकसारखी एकटक बघत असते. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.